उभा राहा ना, ते उभा राहा. मी करतो बाकी. बघ ना तुमच्या हिशोबाने मॅन ऑफ द मॅच कोण आहे? त्याचे 2 विकेट आहेत. टीमचं नाव नको नाही तुला काय समजलं दी तू ना पटकन म्हणजे फटाफट कॉल कर ना टाइमपास नको झाल्या त्यांना पण त्याच्या का अंपायरला फ्री केलं हां त्यांना इथं नाश्ता करू त्यांना फक्त बॅट्समॅन बॉबी कशामधून? गेमवाला दुसरं देतो त्यांना बरं मोबाईल पण इथे त्या माझा. काय लिहू मॅन ऑफ द मॅच पायडी ना तुझा फोन किशात ठेवतो. हा तुझ्याकडे ठेवा. तरी बाहेर ठेवली. ती शीट आहे ना हा बरं ती शीट असेल बघ एखादी ती शीट घे दिली आहे ना शीट जाऊन आलो विनर मध्ये काय विनर मध्ये काय पैसे कापायला लागले विनर कसं मिथून टायटन का? टायटन्स वो तो सेल का कुत्ते का नाम है मिथुन टाइटन्स नहीं है ती मिथुन राइजिंग टाइटन कुत्ते का नहीं राइजिंग बर्थडे पे होता है तुला तिला मारायला तर तुम्ही घरी बर्थडे वीक विनर मध्ये रॉयल टाकून दे कोणाच्या बापाचं तुला डायरेक्ट घेऊन गेटच्या बाहेर नेण्याची लिमिटेड आहे ट्रॉफी गोल्ड नंतर गेम ऑन मित्र सांगतो तेव्हा बघा मग गेम ऑन अंपायर भाई नाव काय नितेश आपला गेम ऑन वाला भाईचं नाव आहे त्याचं प्रणय सावंत. प्रणय सावंत. तुला समजेल ना काय लिहिलं ते. कसं देणार नाही तुला पण आणि आपण हे ना स्कोररचं तुझं नाव काय मयंक आवड ए बाबा ए पटाखा रेडी है क्या डेबू मान हो गया क्या खत्म त्याला समजेल काय लिहिलंय कोट आहे रायन इंटरनॅशनल तिकडे सर्व स्पॉन्सर थँक्यू करू दे फटाफट ये भाई फटाफट हेलो चेक करून ले झालं का ओम साईराम. दैट इज पॉजिटिव एस्पेक्ट ऑफ इट. तो स्पोर्ट्स में आप सब लोगों ने आज बहुत अच्छा प्रदर्शन किया है और सारे तो जीत नहीं सकते, तो जो टीम जीती है उनकी तरफ से जो टीमें कोशिश की और इनको जिताया उनके लिए भी तालियां.
तो आप सब लोगों को बहुत बहुत बधाई। और हर साल की तरह ये जो तीसरा टूर्नामेंट जो कराया गया है बहुत ही सक्सेसफुल रहा। जो भी इसके ऑर्गेनाइजर हैं उनके लिए भी एक बार जोरदार तालियों से अभिनंदन करें प्लीज। थैंक यू वेरी मच। Sound check. DJ Mihir in the house. स्टार्ट करूया मॅन ऑफ द मॅच ज्यांनी फायनल मध्ये जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये। पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीला आपण सुरुवात करीत आहोत स्टार्टिंग विथ मॅन ऑफ द मॅच ज्यांनी फायनल मध्ये सगळ्यात चांगली कामगिरी केली। मॅन ऑफ द मॅच गोज टू पॅडी। पॅडींना विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे। मी संजय शर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी हा मॅचचा अवॉर्ड पॅडीला द्यावा। वेल प्लेड मॅडी। लवकर घे ना लवकर जा ना डायरेक्ट जा ना जा पुढे लक्ष इकडे फोटो साठी थोडंसं थांबायचंय पॅडी। पुढचं प्रेझेंटेशन आपण कंटिन्यू करूया। बेस्ट फिल्डर इन मिथुल प्रीमियर लीग सीझन 3 बेस्ट फिल्डर गोज टू शिरीष गुरुम। प्रदीप सरांना मी विनंती करतोय की त्यांनी हा अवॉर्ड शिरीषला द्यायचा आहे। शिरीष वरती जायचंय। बेस्ट फिल्डर शिरीष गुरुम। जाऊया बेस्ट बॅट्समॅन। बेस्ट बॅट्समॅन गोज टू बॉबी। या इनिंग्स मध्ये त्याने मिथुल प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये 117 रन स्कोअर केलेले आहेत। बॉबी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बेस्ट बॅट्समॅन मध्ये हा अवॉर्ड घ्यायला यायचंय। मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी यायचंय। अजून एक गोष्ट सांगायची आहे बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड हा सेकंड टाइम उचलतोय। सीझन 2 मध्ये सुद्धा यांनी बेस्ट बॅट्समॅन उचलला होता। आताही सीझन 3 मध्ये बेस्ट बॅट्समॅन गोज टू बॉबी जर्सी नंबर 12। बॉबी थोडंसं थांबायचं आपला फोटो सेशन बाकी आहे। जाऊया आता आपण बेस्ट बॉलर ज्यांनी या सीझन मध्ये सगळ्यात अफलातून कामगिरी केली। बेस्ट बॉलर गोज टू अजय मिश्रा। अजय मिश्राने या इनिंग्स मध्ये 13 विकेट स्कोअर केलेले आहेत। संजयजी माहुलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हा अवॉर्ड अज्जू जर्सी क्रमांक 30 यांना द्यावा। बेस्ट बॉलर
आता जाऊया मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे, ज्यांनी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये अप्रतिम प्रदर्शन केलेलं आहे. गोस टू हर्ष धावरे. मुलाने भरपूर कष्ट घेतले, बॅटिंग तेवढी चांगली केली, बॉलिंग केली, टीम साठी काही इम्पॉर्टंट रन्स वाचवले. गोस टू हर्ष धावरे, जर्सी नंबर 4. सन्मान चिन्हासाठी मी रिक्वेस्ट करेल गेम ऑनच्या प्रणयला, ज्यांनी लाईव्ह मध्ये आपल्याला खूप महत्वाचा वाटा दिलेला आहे. प्रणय, मी थोडंसं रिक्वेस्ट करतो, थोडा लवकर यायचंय. बॉलिंग विसरू नका. ज्या रीत्या बॉलिंग केली, ज्या रीत्या फिल्डिंग्स मध्ये एफर्ट टाकले, आणि वन ऑफ द सिनियर प्लेयर सीझन 3 मधले शर्मा अंकल. संजयजी माहुलकर यांना आपण देत आहोत पुरस्कार याच्यारित्या. त्याचबरोबर मिस्टर माहुलकर यांनी दिलेला आहे. जाऊया आपण आता रनरअप्स कडे. प्रदीपजी तन्वर यांचा सुद्धा आपण इकडे पुरस्कार देऊन, HPCL चे GM आहेत ते, जोरदार टाळा होऊ द्या. यांचं रिसेंटली थोडं आपण मनोगत पाहिलं काही मिनिटांपूर्वी. गोज अप टू ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ज्यांच्यामुळे आपल्याला फायनल्स पाहायला भेटलेली होती, मिथुल टायगर्स, ज्यांनी हा सामना रंगवला, मॅच जिंकली, एफर्ट्स घातले. स्पेशल थँक्स टू स्वामी प्रभू. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, विकेट किपिंग स्किल्स, धीरज, त्याचबरोबर आपला हर्ष धावरे, विसरू नका या मुलाला. त्याचबरोबर सगळ्यांना मी विनंती करतो, रनर्स अप मिथुल टायगर्स स्टेजवरती यायचंय, मेडल कलेक्ट करायचंय. कॅप्टन लीड करतील, रिक्वेस्ट आहे. एकेकाने थोडंसं लवकर अप करा, हरी अप करा, थोडीशी रिक्वेस्ट आहे. सगळ्यात पहिला जाईल शिरीषला. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग. त्याचबरोबर दुसरा जे आपण शिरीष गुरुंग, जर्सी क्रमांक 7, दुसरे असतील ते हर्ष धावरे, मॅन ऑफ द सिरीज कमावणारा हा मुलगा, अष्टपैलू खेळाडी. त्याचबरोबर लेग स्पिनर प्रणित मंचंका, ज्यांनी भरपूर चांगली बॉलिंग केली. त्याचबरोबर अशिलेश किनी या मुलाने चांगली फटकेबाजी केली. त्याचबरोबर शिवमचं सुद्धा हार्दिक आभार. त्याचबरोबर विक्रम यांनी भरपूर चांगली इकडे खेळी खेळली. त्याचबरोबर धीरजला विसरू नका, भरपूर चांगले विकेट किपिंग स्किल्स सुद्धा सन्नी कोळी यांच्या माध्यमातून. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट शुभम दळवी यांनी सुद्धा भरपूर चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर लास्ट बट नॉट द लिस्ट स्वामी प्रभू स्वामी यांना सुद्धा 2 मेडल्स घालण्यात येत आहेत. भरपूर चांगली रित्या बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, कोऑर्डिनेशन अप्रतिमरित्या केलेली आहे. मी रनरअपच्या सगळ्या प्लेयरला रिक्वेस्ट करतो, ट्रॉफीसाठी यायचंय, थोडंसं लवकर अप करा. रनरअप्सला आपण फोटो सेशन पण असेल. फोटो जयला मी रिक्वेस्ट करेल फोटोसाठी यायचंय. रनरअपला रिक्वेस्ट आहे ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. ऍज पर द रिक्वेस्ट डावऱ्यांना पुढे जायचं आहे.
थँक्यू डीजे. फोटोसाठी उभं राहायचंय दळवी. शुभम दळवी फोटोसाठी उभं राहायचंय. Check, thank you. जाऊ दे आता फायनल्स मध्ये ज्यांनी बाजी पटकावली, सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळ्यात चांगली खेळली. फायनल्स गोज टू रायझिंग टायटन्स. प्लेयरची नावे याप्रमाणे असतील: डॉक्टर प्रदीप जर्सी क्रमांक 77, मग रोहित हेगडे जर्सी क्रमांक 18, त्याच्यानंतर अजय मिश्रा जर्सी क्रमांक 30, शदेश पवार जर्सी क्रमांक 6, पॅडी जप जर्सी क्रमांक 88, व्यंकटेश जर्सी क्रमांक 40, नयन 45 जर्सी नंबर, ऋषभ जैन 17, मानव थारवानी गोज टू 10 and संजीव जी जर्सी क्रमांक 64. फोटोसाठी इकडे आपण थोडंसं लाईन अप करू. रोहित हेगडेंना मी विनंती करतो, फोटोसाठी इकडे लाईन अप करू. विजेत्यांचे अभिनंदन आणि हारलेल्यांचे आभार. फोटोसाठी इकडे थांबायचं आहे. लेफ्ट साइडला ट्रॉफी घेताना आपल्याला फोटोज काढायचे आहेत. फायनलची ट्रॉफी सीझन 3 सगळ्यात चांगली खेळली. जाऊया ज्यांनी भरपूर चांगली पारी खेळली. गोस टू फायनल गोस टू रोहित हेगडे अँड टीम रायझिंग टायटन्स. रोहित हेगडेकडे लक्ष द्यायचंय. मुलाने भरपूर कष्ट घेतले मिथुल प्रीमियर लीग साठी. दुसऱ्यांदा ट्रॉफी फायनलची पटकावणारा हा रायझिंग टायटन्सचा कॅप्टन रोहित हेगडे. ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं खुद पे तो सन्मान चिन्ह घ्यायला यायचे. संकेत जी लवकरात लवकर या सन्मान चिन्ह घ्यायचे. थोडस क्विक, भरपूर मोलाचं सहभाग होता संकेतजींचा. भरपूर चांगली बॅटिंग बॉलिंग. फर्स्ट एड
डॉक्टरचे काही रिक्वायरमेंट असतील, प्लेयरला कोणतीही दुखापत झाली तर डॉक्टर प्रदीप अनुसे यांनी भरपूर चांगली हेल्प केली. यांना रिक्वेस्ट आहे सन्मान चिन्ह घ्यायला यायचंय. डॉक्टर, तुमचा सहभाग आणि तुमच्याविषयी काहीच म्हणायचं, तुमचं जे इम्पॉर्टन्स आहे हे भरपूर मोलाचं आहे या इव्हेंटमध्ये. सो वी आर व्हेरी थँकफुल फॉर द सेम. बाहेरचा पाठिंबा होता विशाल राणे यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर पिच साठी त्याचबरोबर सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा लास्ट बट नॉट द लिस्ट, ज्यांनी पहिल्या रील पासून पहिला कॉल पासून मुलाने कष्ट घेतले, एफर्ट्स घातले, ज्यांच्यामुळे MPL सीझन 1, सीझन 2, सीझन 3 हे सक्सेसफुल रित्या पार झाले, गोज टू रोहित बजरंग हेगडे. या मुलासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी रोहित हेगडेला विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. रोहित बजरंग हेगडे. मी स्वप्नीलजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेज वरती यायचंय. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दरवर्षी असतं, याही वर्षी होतं. वॉटर बॉटल्स म्हणा, कधीही कोणत्याही रित्या हाताला दुखापत झाली होती लेफ्ट हँडला तरी सुद्धा क्रिकेट स्पिरिट हा सोडला नाही. पुन्हा एकदा जे सगळ्यांचे फोटो काढत आहेत, विनय भाई जर्सी क्रमांक 9 यांना मी विनंती करतो सन्मान चिन्ह घ्यायचे. स्क्रीमिंग ईगलचे ओनर्स मी आशिषजींना विनंती करतोय जर्सी क्रमांक 5 सन्मान चिन्ह घ्यायला यायचं आहे. यांचा सुद्धा महत्वाचा आणि मोलाचा सहभाग होता. आशिषजी नंतर एका व्यक्तीचं आवर्जून कौतुक केलं जाईल. व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली, राईट हँड इंजर्ड असतानाही क्रिकेट खेळणारा व्यक्तिमत्व, सर्वांना आवाज देऊन हाक मारणारा, आपुलकीने बोलणारा व्यक्तिमत्व, गोष्टू रच्चू भाऊ कोळी जर्सी क्रमांक 13 यांचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. MPL मधलं कोणतेही कार्य असू दे, मदत असू दे, डिसिजन्स असू द्या, रज्जू कोळी यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. थँक्यू. आणि अशा रीत्या MPL सीझन 3 2026 मी सोमासेजींना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायला यायचं आहे. त्यांचा सुद्धा इकडे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. आणि या सन्मान चिन्ह नंतर मी हे सांगायला अतिशय जड जात आहे, परंतु आपल्याला इकडेच थांबावं लागेल. पुन्हा एकदा पुढच्या सीझन साठी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सीझन 3 सीझन MPL चे सक्सेसफुल रित्या कंप्लीट केल्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक आभार, सगळ्या मेंबर्सचे हार्दिक आभार, सगळ्या DJ वादकांचे, त्याचबरोबर कॉमेंटेटर बॉय असू द्या, स्कोरर बॉय असू द्या, गेम ऑन असू द्या, सगळ्यांचे हार्दिक आभार. सायोनारा. थँक्यू. कॉमेंटेटर तर बरोबर नव्हता पण त्याचे पण आभार. गणपती बाप्पा छत्रपती